कोणी नयेती सांगाती सारी अवघी कामे खोटी अंती जाणे मसनवटी गोत घरे टाकून सारी शेवटी गावाचे बाहेरी स्वजन आणि गणगोत उपाय नाही हो चालत सारी अवघी कामे खोटी अंती जाणे मसनवटी ऐसे स्वप्नवत असार नरहरी जोडी तसे कर सारी अवघी कामे खोटी अंती जाणे मसनवटी नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम हरी पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका चरणी ठेवी तो माथा परसावी विनंती माझे पंढरी नाथा परसावी विनंती माझे पंढरी नाथा परसावी विनंती माझे पंढरीनाथा आता वैवासित पावना दिभासती पंचानन समाना तया श्रोत्याची आचरणी जाना साष्टांग नमन करीत असो वाद्यभूषित पावन ती प्रत्यक्षामरेंद्रा समान तयाची आचरणी जान साष्टांग नमन करीत असो आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठ स्वर आराका जी कीर्तनी वहिवासीत लोका तयाची आचरणी नमन गा मज दिसत सो परम विख्यात जो जान ब्रह्म याचा सुतू नारद जान नामती दिक्षु तयाची आचरणी नमन गा जेने धर्मजित विलाची बळी तो संभाजी जान नवाळी कावतरला जयाची आकुळी तया छत्रपतीची आचरण कमळी साष्टांग नमन करीत सो विठाला विठाला आता विनवाग विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जया वर्णिता प्रेमात्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा शरीराची होय माती कोणी नये ते सांगा
सारी अवघी कामे खोटी अंती जाणे मसनवटी. प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय देवाचे लाडके लढिवाळ असणारे अष्टादश संतांपैकी एक महान भगवत भक्त संत नरहरी महाराज यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग. विठाला विठाला विठाला. प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या संत नरहरी महाराजांचा आहे. महाराज या अभंगाद्वारे नमूद करतात, एक न एक दिवस शरीराची माती निश्चित ठरलेली आहे. कोणी असू द्या, तो गरीब असो श्रीमंत असो आध्यात्मिक असो किंवा वात्रट असो. दादा मोठा हार काढून ठेवा गळ्यातला, लहान ठेवा. हो ना, मान दुखन आहे का नाही, ते लहान ठेवा. वय झालेले त्याचं. किती मोठा व्यक्ती असू द्या, त्या व्यक्तीच्या शरीराची माती निश्चित ठरलेली आहे. काही लोकांना तात्पुरता गगा असतो. नाही नाही, आपण काही प्रयत्न करू. कसे करशील सुमळ्या, याच्या माग कोणाला करता आले नाही, तू कसे करशील. नाही, देऊन घेऊन बघू, खाली जमतंय. हे खालच्या व्यवहारात चालतंय, देणं घेणं. पंढरपुरातल्या मालकाच्या भगवान शिवशंकराच्या व्यवहारात देणं घेणं चालतच नाही. उलट देणाऱ्या घेणाऱ्याला ते मोजित नाही. आशेचे बांधले आशेचे बांधले आशेचे बांधले आशेचे बांधले. तुका म्हणे वाया गेले, तुका म्हणे वाया गेले, वाया गेले, तुका म्हणे वाया गेले, तुका म्हणे वाया गेले, तुका म्हणे आशेचे बांधले, तुका म्हणे वाया गेला, तुका म्हणे वाया गेले, तुका म्हणे वाया गेले. तुका म्हणे वाया गेले, काय म्हणले महाराज उतरेश्वर बुवा? आशेचे बांधले तुका म्हणे वाया गेले. आशा सहन होत नाही. आशा याचा काय मेळ आहे? त्या दोन लोकांकडे हे चलतच नाही. ते घेत नाहीत पैसे. पंढरपुरातला मालकन भगवान कैलासाधिपती शिवशंकर याच्या ताब्यात ते सगळं. जन्माला घालून एक जण मोकळं होतंय, ते सत्य लोकाचा मालक. वसंती वासम सत्य भयाना विधाता भययन चतुराननयो यत्काला भय चंद सुदेश प्रसवं जन्मांत्रियंजना प्रसवं जन्मांत्रियंजना प्रसवं जन्मांत्रियंजना वात्सल्याते सुदेश कालं हृदयं यथ भय जायन्ते हृदयं यथ भय जायन्ते कामिनी भय सकल सुधा पशुतृण भययति कीटकति जाय पशुतृण भययति कीटकति जाय जन्मं प्रसंगति अनिजा जन्मं प्रसंगयति अनिजा जन्मं प्रसंगनयति. हे जन्म घालणं माईचं काम. कोण घालतं जन्माला? सत्य लोकातला मालक. डॉक्टरची ताकद नाही जन्माला घालणं. डॉक्टर म्हणत असल मी लेकरू देतो, तर जाईल नाही त्या हेल्दीवर म्हण. वैद्याचे निसूची सोयी आपत्ती देत सजाई. जर वैद्य आपत्य देत असेल,
का वैद्याचे निसुढाळपणे का त्याशी होत जाईल केने. असे किती वैद्य दाखवायचे. वैद्य म्हणजे डॉक्टर द्यायलाच नाहीत नाहीत द्यायला हातचं नाही द्यायच्या. हे सगळं सत्य लोकांच्या मालकाच्या हातातलंय. जन्म घालणं तिथपर्यंत त्याचं काम आहे. एकदा जन्माला आला रे आला की मग ह्या दोन लोकांच्या ताब्यात आहे सज्जनांनो. एकाचं नाव विष्णू एकाचं नाव शंकर. हरी आणि हार ह्या दोनच लोकांच्या हातात आहे आणि याच्यापाशी हे चलत नाही. मग तेथे नचले काही सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. पुढे संचिता जायला पाहिजे तुका म्हणे ताई मात्या. तेथे नचले काही सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. पुढे संचिता जायला पाहिजे मग तेथे नचले काही. आणि काय काय इथे राहते सत्ता. मंत्री असतील गेल्या अब्जानं रुपये असतील मेल्या राहील ठाईची ठाई. एकदा या दोन लोकांना आदेश सोडला की कोणाचं चलत नाही. प्रत्येकाच्या शरीराची माती. सांगतो उदाहरण तुम्हाला. मोठ्या श्रद्धेने मोठ्या अट्टहासाने आपल्या वडिलांच्या आठवणीचा सोहळा हरीशजी यांनी केलाय. तिघजण भाऊ आहेत ते. नवनाथ धोंडीराम मुंढे, सोमेश्वर धोंडीराम मुंढे आणि हरीश धोंडीराम मुंढे. ह्या दोन लोकांच्या मनात आलं की काही होतंय. काय होतं तुमच्या वडिलाच्या काळात होय सरपंच? तुम्ही सगळे साक्षीला आहेत ना गावातली माणसं. काय होतं? अत्यंत गरीब व्यक्ती, सामान्य व्यक्ती, पण देवान किती मोठं केलं लेकरायला हे ह्या दोन लोकांच्या हातात आहे. पंढरपुरातल्या मालकाच्या आणि काशीतल्या विश्वनाथाच्या म्हणजे वैद्यनाथाच्या हातात. हो, हे 12 रुपये त्याचेच यांच्या हातात. सामान्य कुळात जन्माला आलेला एक सर्वसामान्य काबाड कष्ट करणारा. 25-30 वर्षापूर्वीचा काळ माणसं भाकरीसाठी बेजार होते. ठराविक लोक श्रीमंत होते. ठराविक. ज्या सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेली व्यक्ती एके दिवशी इहलोकातली यात्रा सोडावं लागली. हे शरीर इथं ठेवावं लागलं, निघून जावं लागलं. 3 अपत्य नवनाथ, सोमेश्वर आणि हरीश. भगवंताच्या कृपेने ही मोठी झाली. महत्वाचा मुद्दा सांगू का माणिक भाऊ? देवाची कृपा त्याच वेळेला होती. हरीशजी तुमच्या वडिलांना तुमच्यावर कृपा ठेवून गेले म्हणून तुम्ही मोठे झालात. हा महत्वाचा मुद्दा आहे बरं. हो. एका चांगल्या माणसांचं वाक्य आहे. वैकुंठवासी माधव महाराज मगर सांगायचे, अनायासे एखाद्याला जर संपत्तीचं घडा सापडला, पोत सापडलं, एखादी भरलेली गाडीच जर सोन्याची सापडली, पण ती टिकायची का न टिकायची याच्यासाठी आशीर्वाद वडिलांचे लागत असतात, बुजुर्गांचे लागत असतात, वंशाचे लागत असतात, आजोबा पंजोबाचे लागत असतात. या आशीर्वादाची कृपा तुमच्यावर हरीशजी, म्हणून तुम्ही गरुड झेप घेतली आणि मोठे झालात तिघही भाऊ. चला, वडिलांची आठवण स्मरण. त्या काळात परिस्थिती काय असेल तो भाग सोडून द्या, पण आज देवानं तुमचं चांगलं केल्याच्या नंतर इतकं चांगलं पुण्यस्मरण आज तुम्ही करता. किती आनंदाचा योग आहे. 3 कीर्तन एका कार्यक्रमाला. केवढी मोठी गुणीजन मंडळी. या महाराष्ट्रातली ख्यातनाम हे आमचं भूतपण आज इथे आहे. ते मराठवाड्यातलं गायन क्षेत्रातलं बुलंद भूत आहे. भूत भूत विठाला विठाला विठाला. मोठ्या अट्टहासाने श्रद्धेने कार्यक्रम केला.
माझ्यासारख्या व्यक्तीला आमंत्रित केलं. माझंही महत् भाग्य. भगवान वैद्यनाथाच्या परिसरात मला बोलण्याचा योग येतोय. माझं हे महत् भाग्य. उपस्थित पंचक्रोशीतून आलेली श्रोते जनार्दन, माझ्या मायमावल्या सर्वांना प्रणाम करतो. आमचे लोहियाजी महाराज, आमचे हरिभक्तीपरायण भरतजी महाराज, इनेकरी बाबा, उतरेश्वर महाराज आदी करून हे सगळे मला नावं पाठवायची क्षमा असावी. चोपदार मंडळी, गावातले आमचे गडदे मामा, रानबा महाराज, सुभाष महाराज, ही सगळी महाराज मंडळी ज्यांनी सुरुवात केली. वयानं वाटत नव्हतं यांचा आवाज इतका गोड असतो. काय आवाज हो हो, एखाद्या माणसाच्या नादीच लागायला नाही पाहिजे. या बा जुन्या बाईनं घातलेलं लोणचं 2-3 वर्षाला खा, भिजू भिजू फोड चोखा तरी गोडत लागत आहे. आणि काल टिकलीवालीनं लोणचं घातल्यावर 1.5 महिन्यातच वरी फेस येतोय. जुनी व्यक्ती, जुनाट व्यक्ती काय सांग. आवाज ऐकल्यावर कळत आहे मला. तिकून आवाज ऐकत असताना वाटत असं की कोणीतरी लहरदार म्हणत असं. इथं आल्यावर पाहिलं तर आपली साठीवाला आणली. गोड आवाज, गोड. आणि या महाराष्ट्राच्या मातीमध्ये बुलंद आवाजाची तोफ किशोरजी महाराज दिवटे, त्यांना सुद्धा हरीशजी तुम्ही आमंत्रित केलंय. तुम्हाला धन्यवाद. साऊंड सिस्टीम गोड आहे बरं, छान मस्त. हो, मी नाव ठेवत नाही पण गाढवाल घोड म्हणत नाही. आहे का नाही मानिक भाऊ? मी नाव नाही ठेवत. कशाला नाव ठेवायची? रोज एक बदलतीन. आपण काय तलवारीचा ट्रक घेऊन फिरा का त्याला काही म्हणायला? कसं जमल ते? पण चांगल्याला चांगलं म्हणतो. छान साऊंड सिस्टीम. हो, पण वाढवा जरसा. हो, रडल्याशिवाय माय पाजित नाही ते हे कसे वाढीतील, आहे का नाही? छान. बरीच उत्तमरावजी असतील, आमचे चेअरमन मामा असतील, यांच्याकडे आपण त्या दिवशी कार्यक्रमाला गेलो. सरपंच कुठेही एकदा त्या दिवशी आलो तुमच्या गाव सामायिक कार्यक्रमात. मी म्हणलं तुमच्या इथं आलो, आम्हाला बोललं पण तुम्ही परिसरात येत जा. हो, पैसे तुमच्या जो लय मोठे येतं ना, आम्ही काय भिकारी नाही तर आम्हाला बी पैसे येतं. हो, येत जा कधी मध्ये आमच्यात पण येतात, कुठेही येतात. माणिक भाऊ तर सोडितच नाही. सगळी मंडळी, बाळू बिचारा. हो, मग आधी त्यालाच लय ताण कीर्तनाचं. हो, कुठं का आले काय आले. समोर बसलेली ज्येष्ठ श्रेष्ठ, माझ्या आजोबाच्या वयाची, वडिलाच्या वयाची तुम्ही सगळी माणसं, तुम्हाला नाक घासून प्रणाम करतो. ह्या बा वक्ता सोबत असतो श्रोत्यामुळं. हो, उतरेश्वर बुवा एक जण म्हणला मला सगळे गाथे पाठीत, सगळे शास्त्र पाठीत आणि सगळे पुराण पाठीत, पण मग कोणी ऐकतच नाही. मी पप्याची माईल सांग. ते म्हणलं पप्याची माईल सांगतो पण नारळ कोणी देत नाही. म्हणलं आम्हाला हान, आहे का नाही? बा श्रोत्यामुळंच वक्ता सोबत असतो, असं सोबत नसतो. किशोर बुवा यायच्यामुळं किंमत आहे. अहो, तुम्हाला किंमत कोणामुळे आली हे चांगलं म्हणतात म्हणूनच ना. हो, नाहीतर आपल्या इतकं तर रेल्वेत बी गाणी म्हणालीत लोक. मया झोपडीचा बांबुलई किडका, मई झोपडी मोडल बर का, ते बी म्हणालेत ना. लय गाणे गाणे. हा एक महत्वाचा विषय. आमचे वासुदेव महाराज सुद्धा आज आहेत. किती वासुदेव. वासुदेवाला आपल्या संप्रदायात अनन्य साधारण महत्व आहे. हो, वासुदेवाचे अभंग आहेत सकाळचे, आहे का नाही? फक्त पाठ करीत नाहीत ते भाग सोडून द्या. सकाळचा काकडा बऱ्याच लोकांना नको वाटते. ज्याला काकडा आणि हरिपाठ नको वाटतंय ती हरामखोर जात आपल्या ताली समजायचं. विठाला 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 विठाला. वैकुंठवाशी, कैलासवासी, सत्यलोकवासी, गोलोकवासी धोंडीरामजी आसरोबा मुंढे हे विश्वात्म्यात विलीन झाले. गोड अशा सद्गतीला अधिष्ठान त्यांना प्राप्त स्थितीत हो, आणि त्या अधिष्ठानाहून आपल्या तिन्ही बालकांना पितृ आशीर्वादाचा वर्षाव, पितृ आशीर्वादाचा गोड झरा आपल्या तिन्ही बालकांना मिळो अशी पितृलोकांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आता माझ्या अभंगावर येतो. दुपारी अन्नदान झालं असेल, छान, खूप छान. मस्त. शरीराची होय माती, कोणी न येती सांगाती,
काही चलत्या काळात माणूस शरीराला फार जपते, फार जपते, फार जपते. काही काही माणसं इतके शरीराला मड होतात, इतके मड होतात, रोज सकाळी शेविंग करतात. एक जण म्हणला महाराज दिवसच नाही असा मी शेविंग करीत नाही. आंघोळीच्या बाथरूम मध्ये आरसात लावला म्हणले खपक्या, शेविंग केल्याशिवाय बाहेर निघतच नाही. किती जपतो. हो. एक जण म्हणला महाराज दर 2 तासाला तोंड धुतो. ज्याचं त्याचं वैभव आहे राहण्याचं. चांगलं राहू नये असं कोणी सांगितलं नाही, राहायला पाहिजे चांगलं, त्याबद्दल मी विरोधात नाही बोलणार. चांगलं राहा. उलट कालच्या आजारानं चांगलं राहणं शिकिलं. अहो काही काही संडासून आल्यावर पाय धुत नव्हते, तसेच मांडी घालीत जेवायला बसत, मांडी बी घालीत नव्हते. पण कालच्या आजारानं मंदिरातून आला तरी हात धुवालाय. झाले माणसं शिकिलं कालच्या आजारानं. काही काही आपत्ती माणसाला शिकून जाते. 72चा दुष्काळ काय शिकून गेला आपल्याला माहित नाही. उत्तरेश्वर बुवा किशोर बुवा ह्या जुन्या पटक्यावाल्याला 72चा दुष्काळ माहित आहे. हे इतके हुशार झाले म्हणून हे सगळा माल इकीत नव्हते. आपल्याला ते दुष्काळ माहित नाही म्हणून रानातली रानातच गहू आरतीत चालले आणि मग कोपनचे खाला सुंबळ्या राशींची गोहून मग खाला. हे लोक हुशार होते. हे पेंड लावून ठेवत होते, बीट होत होते, सगळं त्याला कळालं लक्षात. कालच्या आजारानं आपल्या लक्षात आलं आपण सुद्धा स्वच्छ राहायला पाहिजे, चांगलं राहायला पाहिजे, कपडे धुवायला पाहिजे. नका काही तरी असं पण धुवाल काय लागत. पहिली यायच्या काळात लहानपणी साबणा नव्हत्या, कडक कडक पाणी करीत आणि त्याच्या शर्ट उकळीत आणि वाळू घालीत. निर्जंतुक, कशाला जंतू राहीन त्याच्यात. इतकं शुद्ध चांगलं राहू नये असा विषय नाही, पण इतकं मड होतात, इतकं मड होतात बघायचंच काम नाही. आमचा एक मित्र भागवत सांगतो, ते भागवतातून एकदा इंटरव्ह्यू फक्त त्यासाठीच करतो. लिपस्टिक निघून गेल्यावर पुन्हा एकदा लावतो. हो लावतो. एकदा स्टेजवर जाताना एकदा लावतो आणि एकदा मध्ये इंटरव्ह्यू करतो पुन्हा एकदा मेकअप करून बसतो. हा असा महामित्र होता. ते तसा करायला तेव्हापासून मी त्याला मित्र म्हणत नाही. हो. कोण सांगायचं माहितीये? वैकुंठवासी धर्मभास्कर वक्ते बाबा. वक्ते बाबांनी सांगायचं माणसाने नटावा पण मर्यादित नटावा. माणूस जर जास्त जास्त नटत असेल तर असं समजायचं त्याच्या स्त्रीचा अंश थोडाच आहे. मी नाही सांगत, मोठ्या माणसाचं सांगतो. एक तो वाचून सांगतो गडदे महाराज, नाही तर मग चांगल्या माणसाचं ऐकून भांगाऱ्या भुंगाऱ्याचं नाही सांगत. विठाला विठाला काय जपत असतील, किती नटत असतील, काय करीत असतील ते सांगूच नको. पण एक दिवस तुझ्या शरीराची माती ठरलेली आहे. फक्त याच्यातली झोत झाला रिकामी. याच्यातला एकदा दिवा मालवला रे मालवला, तुटला आयुष्याचा दोरा. आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा. हिरवा उगा पसारा, हिरवा उगा पसारा, हिरवा उगा पसारा, हिरवा उगा पसारा, हिरवा उगा पसारा. तुटला आयुष्याचा दोरा, येरा वावुगा प्रसारा, येरा वावुगा पसारा, येरा वावुगा पसारा. आयुष्याचा दोरा तुटत असतो त्या दिवशी तो किती मोठ्या गाडीत बसते हे विचारित नाही. मधुकरराव किती मोठ्या बंगल्यात राहतो हे विचारित नाहीत. आयुष्याचा दोरा ज्या दिवशी तुटतो हरीशजी त्या दिवशी एकच विचार करते, पाहुणे लवकर कशी येतात. एक सरपणाची तयारी झाली का रे? 2 वातावरण पावसाचं असेल तर पत्र टाकलेत का रे? 3 लांबची पाहुणी आली का रे? बघा ही तयारी असते.
एक म्हणती याचा झाला भूमिभार काढा काढा म्हणती याचा झाला भूमिभार गणगोत्र सर्व करीती विचार काढा काढा म्हणती याचा झाला भूमिभार काढा काढा म्हणती याचा झाला भूमिभार गणगोत्र सर्व करीती विचार बैल किती भारीच्या अनात जास्त सोयाबीन गाडीत टाकलं की त्या कड्याला लागल्यावर गाडी वापस येते, पण गावरान बैल गुडघे टेकून पण गाडीवर नेते. गडदे मामा तुम्हाला नवाजलं, पण काही माणसं बोट घालतील तुम्हाला बैल म्हणलं ना. हे अशी काही हलकट हे तीस तू टाकणारच. मी उदाहरण बैलाचं दिलं. जुनाट माणूस गावरान माणसं काय म्हणले सुरुवातील सोयरे काढा काढा म्हणती याचा झाला भूमिभार. गणगोत्र जन सर्व करीती विचार क्या बात है गणगोत सर्व करीती विचार काढा काढा म्हणती याचा झाला भूमिभार. काय भार होतोय, जिवंत होता तो आवाजच होता नुत्रेश्वर बुवा किशोर बुवा, पण मेल्या भार कोणता झाला, याला जास्त वेळ ठुलं की याचा वास येतोय आणि वासानं बाकीचे बेजार होते ते प्रदीप काळे. म्हणून सगळे म्हणते याला पटकन काढा. मग केवढ्या गाडीत बसलास तू काढ्या, केवढ्या बंगल्यात राहत होतास तू काढ्या, तू गेला की इथूनच काढ्या. त्याला ठुतच नाही, ठुत नाही. आणि शरीराचा आयुष्याची माळ तुटली रे तुटली की त्याचं प्रेतात रूपांतर, आणि प्रेतात रूपांतर झालं लक्ष्यला ठाव स्मशानीचा. लक्ष्मीला ठाव स्मशानीचा, लक्ष्मीला ठाव स्मशानीचा. झाला प्रीत रूप शरीराचा भार, झाला प्रीत रूप शरीराचा भाव, झाला प्रीत रूप शरीराचा भार, झाला प्रीत रूप शरीराचा भाव, 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 झाला प्रीत रूप शरीराचा भाव. लक्ष्मीला ठाव स्मशानीचा, लक्ष्मीला ठाव हो स्मशानीचा, लक्ष्मीला ठाव स्मशानीचा, स्मशानीचा, लक्ष्मीला ठाव स्मशानीचा, लक्ष्मीला ठाव स्मशानीचा, लक्ष्मीला लक्ष्यला ठाव स्मशानीचा. वा, झाला प्रेत रूप. प्रेतात रूपांतर कधी होतंय, याच्यातली ज्योत तुटली, कनेक्शन वेगळं झालं, आत्मा निघून गेला, दिवा मालवला की रिकामं टोपलं पडलं.
लक्ष्यला ठाव स्मशानीचा आणि मशानात नेलं रे नेलं बडाग्नी देवोनी मशानी नेवोनी भडाग्नी देवोनी येती परतोनी माघारे मशानात नेतात आणि भडाग्नी नावाचा अग्नी देतात भडाग्नीचा हा भडाग्नी नावाचा अग्नी देला रे देला की याचं राखुंड होतंय कापुराच्या वाती उजळल्या ज्योती ठाईची समाप्ती झाली जैसी जसा कापूर पेटवल्याच्या नंतर दिशेनासा होतो तसं एकदा मशानात अंत्यविधी केली की याच्या शरीराची माती ठरली कापुराचे कलेवर घातला करंडा कापुराचे कलेवर घातला करंडा करंडा शेतीमुळे उरला बावया बावया शेतीमुळे उरला बावया कापुराचे कलेवर घातला करंडा कापुराचे कलेवर घातला कापुराचा कलेवर कलेवर म्हणजे शरीर अग्नी कर्पुराचे मिळी काय उरली ती काजळी हो एकदा कापराची ना अग्नीची संगती झाली की वरचा जे धूर आहे ना अरे जी त्याच्याशिवाय काही दिसत नाही खाली काही राहतच नाही तसं हे कापुराचं कलेवर म्हणजे कापराचा पुतळा तयार केला आणि अग्नीत टाकल्यावर काय आहे लवणाची कुंजरी सुदलिया लवण सागरी कुंजरी म्हणजे हत्तीन माणिक भाऊ आणि लवण म्हणजे मीठ मिठाची हत्तीन तयार केली मिठाची हरीजी सरपंच आणि मिठाची हत्तीन तयार केली धुवाला नदीला नेली किशोर बघ मस्त आली असं वापस नाही का ती वापस येते का पुन्हा ती पुन्हा पाण्याला मिळून जाती तुका म्हणे लवणा कळी पडता जळी ते होया पडता जळी ते होया पडता जळी ते होया तुका म्हणे लवणा कळी पडता जळी ते होया पडता जळी ते होया पडता जळी ते होया कोण सांगते गिरगावचा बाळू तो खूप बरा आहे एकदा लवण पाण्यात पडलं की ते पाण्याला मिळतंय याच्यातली जोत बाजूला काढली की हे पंचतत्वाला मिळून जाते पाण्यात टाका मातुड मातीत टाका मातुड विस्त्यात टाका मातुड पुन्हा विषयत नाही लय मोठ्या मोठ्या लोकांचं एक क्रोधी बाबा नावाचे महात्मा होते त्यांचं नाव क्रोधी बाबा साधूला नावच नाही ना तुम्ही आम्ही ठेवतो साधूला जात नाही साधूला नाव नाही काही संबंध नाही साधू साधूच असतो ज्यानं सहा धुतले त्याचं नाव साधू सगळं साधू याला नसतेत म्हणे साध्या ज्यानं सहा धुवून काढे उत्तमराव तो साधू मग त्याला जातीचा संबंध नाही यातीन पूछ साधू की पूछ लीजिए ज्ञान मोल करो तलवार का पड़ी रहे न दो म्यान कबीरा पड़ी रहे न दो म्यान तलवार जर जमा केली तर किलोक्ष लोकांन भरण पण ती जर उपयोगात आणली तर रास सांभाळ जाते रास 9-10 चोट्टे यावा आणि आखाड्यावर एकटाच माणूस तलवार घेऊन असा कापतोच तुम्हाला निघून जाते ते 100 पोत्याची रास सांभाळता आली पडी साधूची याती न पूछो साधू की पूछ लीजिए ज्ञान साधूचं फक्त ज्ञान विचारायचंय जाती विचारायला का ते आपल्या बबी संग लग्न करतात काय विठाला विठाला विठाला
साधूचं नाव क्रोधी बाबा तुम्ही आम्ही ठेवलेलं. आपण वागण्यावर नाव ठेवत असतो आणि साधूंना ते नाव खरेच असतात. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचं एकनाथ नाम आई वडिलांनी ठेवलं असेल, पण शांती ब्रह्म समाजाने ठेवलं, कारण ते खरंच शांत होते. यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला. काय तर यवन म्हणजे मुसलमान. अहो जीप जीप त्याची लाल होस तर थुकलो. गावबा काकाल बोलिल, गिरिजा जी तुपाची बरणी आण. आता गिरजा काकी काय तुमच्या आमच्या महाराजाच्या बायकावनी थोडीच होती. बरणी आण म्हणल्यावर छटाकाची आणायला 5 किलोची बरणी. गावबा जी बाबा त्या शकील नावाच्या तांबुळ्याला नेऊन दी. शकील तांबुळी होतं ते पानं ऐकणाऱ्याच्या कुळातलं मुसलमान. आणि त्याला म्हण पानं खाऊन आमच्या महाराजाच्या अंगावर थुकला, जीभ लाल झाली असून रोज सकाळी बुटकभर तूप पेत जाय. अंगावर थुकणाऱ्याला तूप देता का तुम्ही? आणि मी तुमचं हीच कायलो मी देईन का? हो ना, लोकांच्या कशाला वाभाडे काढायचे आपण, मी देईल का? नाही दिलं म्हणून शांती ब्रह्म नाव साधूला कर्मानुसार पडत असतं. अहो ज्ञानाचं टोक संपलं, त्याच्या पुढे ज्ञानच नाही. इतकं ज्यांनी हस्तगत केलं ते ज्ञानोबर आहे. ज्ञानाचा सागर. ज्यांची मोजमाप करत असताना ब्रह्मदेवाच्या साखळ्यात तुटल्या आणि त्यांच्या काही विचाराला ब्रह्मत्व आलं. सगळ्या तुकोबरायला नाही बरं का. तुकोबरायचा अभंगातला एक अभंगातलं एक अक्षर जर तराजूत टाकलं आणि एकूण 1000 ब्रह्मदेव ठेवले तर फलकटो ब्रह्माजाय. मी नाही सांगत, मोठ्या माणसाचं वाक्य, फलकटो ब्रह्माजाय. एका अक्षराची बरोबरी ब्रह्मदेव करू शकत नाही. तुल्य स्थितीत तुकोबराय. काय नाव? द्रौपदी नाव, जिचे पाचीची 5 लेकरं अश्वत्थाम्यान कापले. बघा भागवत लक्षात येईल तुमच्या. आणि अश्वत्थामा पुढं उभं केल्यावर पंढरपुरातल्या मालकानं सांगितलं, ताई यांतोय पोरं कापलेत, काय करायचं? ऐक ना दादा, हे एकुलतं एकच आहे माईला. त्याच्या आईचं नाव होतं कृपी, द्रोणाचार्यांची पत्नी. आणि याला जर आपण मारलं ना देवा, हे मरत तर नाहीचे चिरंजीव आहे, पण तू काही करून मारशील. पण तू याला मारल्याच्या नंतर माझे 5 मेल्यावर जितकं दुःख मला झालंय का, तितकं 1 मेल्यावर त्याच्या माईला दुःख होईल. त्याच्यामुळं काय शिक्षा द्यायची तर अशी दी, पण मारू नको. दुर्हन जायते इति इति नाम द्रौपदी. फुकट नाव पडत नाहीत. हो, अहो चोरी करताय म्हणून चोट्ट नाव कसे पडतील? पण ह्या बाबाला क्रोधी बाबा असं नाव पडलं. नाव खरं नव्हतं, हलकटाईन ठेवलेलं. क्रोधी नाव का ठेवलं ते कोणाला जवळ येऊ देत नव्हते. शरीराची होय माती सांगतोय, शरीराची होय माती. गोड प्रसंग आहे, तुम्ही ऐकेला असेल नसेल काय माहित नाही. कशाहून समजू? तुम्ही लय महाराज चुरगळ येत होय. मी सांगतो म्हणजे लय हुशार आहे असं थोडंच असते. खूप लोकांचं ऐकलं तुम्ही. ते जवळ कोणी आले की दगड हानीत होते. लोकायला वाटतेत आपल्याला दगड लागतील, पण ते लागल असं हानीतच नव्हते. जर्मन काका हो, लांबून हाणायचे, ते असं बाजूला फेकायचे. लोक तवात भ्यायचे, अरे बापरे अंतरे आपल्याला. आणि चांगल्या माणसाला बास्कळ लोकात राहतच नाही. हेडमट मुडमटायला वाटते, लय खपके हार मला घाला, माझ्या अंगावर पोतकशे फुलं टाकावा, पुढच्यानं फोटो काढावा, लगेच यूट्यूब फेसबुकला टाकावा. बायको कदरली तुला? हा, माय तुला म्हणीन मग बाबे, आणि तू अंगावर पोतभर फुलं कसे टाकायचे असं वाटतं आपल्याला. हे आपल्याला वाटतंय. महत्व हरवी, चातुर्य लपवी, पिशेपण मिरवी आवडोनी, पूज्यता डोळानं देखावी, स्वकीर्ती कानीनं ऐकावी. हे खऱ्या साधूचं लक्षण. आणि ते खरे साधू तुमच्या माझ्यासारखे परमार्थात व्यत्यय आणतेत, म्हणून ते दगड हानीत होते. ते म्हणते आम्हाला आमच्या जीवाचं सोनं करायचं, आणि तुम्ही कशाला आमच्या जवळ आलात? भरत भाऊ त्याला राग येतो ना, म्हणून ते दगड. पण एकाही साधूनं हाणलेला दगड अजून कोण्या नालायकाला लागलेला मी ऐकलेला नाही. आमच्याकडे
एक तिथं बाजूला मंठ्याच्या पलीकडे एक संस्थान आहे. तिथे एक बाबा होते, मला नाव आठवणं. ते कधी या गावात दिसत कधी त्या गावात दिसत, एवढा मोठा अधिकार होता त्यांचा, नाव फक्त लक्षात येईल. ते असे जवळ कोणी आले पाया पडायच्या निमित्ताने की दगड, आणि भरक्या लोकांना जवळ कोणी येऊ द्याले, भरक्याला जवळ येऊ देणारी भरकेच ते ना, पाया पडावा, 500ची नोट द्यावा. तुम्हाला नाही म्हणत मी, ह्या लोकांना गरजच नाही पैशाची. म्हणून सगळ्या लोकांनी त्यांचं नाव ठेवलं किशोरबा क्रोधी बाबा. हे ते येऊ देत नाही जवळ, लोयस रागीट येते, अत्यंत क्रोधी आहे, माणसाला दगडच हाणतंय, शरीराची वय माती सांगतोय. नावच पडलं क्रोधी बाबा. आणि खरंच एखाद्या वेळेस वागण्याहून बी नाव पडत असतं. घरी किती वाजता कोणी आला तर 2-3 भाकरी घरात सापडावा स्वयंपाकघरात, त्याला पाकगृह म्हणतात. आणि दोघांना जेवल्याच्या नंतर कुटका नाही मधात गावसावा, दोघांचीच किचकिच चलती, त्याला किचन घर म्हणतात. वागण्यानुसार असतं ना ते, आपण जसं वागतो त्याच्याहून ते नाव पडत असतं नाव. ते क्रोधी बाबा भगवान केदारनाथाच्या पायथ्याला, ज्याला देवभूमी म्हणतो, देवभूमी काय त्या भूमीत जाज्वल्य लक्षात घ्या. आज 2-4 वर्षापूर्वी झालेल्या निसर्ग आपत्तीमध्ये, नैसर्गिक आपत्तीमध्ये बाजूचं होत्याचं नव्हतं झालं, पण त्याच्या दारातल्या नंदीच्या गळ्यातला हार सुद्धा वाहून जात नाही. ही कोणाची ताकद आहे? ज्या केदारनाथाच्या दारातला नंदी 5-5, 10-10 मजली बिल्डिंगी, कागदाच्या बिल्डिंगी पडावा अशा भडाभडा पाहिल्या आपण टीव्हीला. आपल्या परिसरातले गेलेले होत्याचे नव्हते हाडं सापडे नाही. आणि त्याच्या दारातल्या नंदीच्या गळ्यातला हार जशाला तसा राहतो, त्याच्या पिंडीवरले फुलं राहतात. त्याच्या पिंडीमध्ये इतकं पाणी घुसतंय, काही प्रेत मंदिरात घुसले होते, मडे सापडे, तरी त्याचे अलंकार वाहून जात नाहीत. कोणाची ताकद आहे हरीशजी? ही त्याची ताकद आहे, त्या भगवंताची. आणि त्याच्या पायथ्याला हे क्रोधी बाबा अनुष्ठान करायचे. खाली खाली एकीकडे मोठी दरी, प्रदीप, त्या दरीत दिव्य अशी गंगा वाहती. काय नाव असेल तिचं, घरी गेल्यावर पाठ करा. ती दिव्य अशी पाणी ओथमून वाहतं तिच्यात. आणि त्या गंगेच्या आणि त्या गुंफेच्या मधात एक दगड शिळा आहे, आणि त्या शिळेवर बसून त्या गंगेकडे तोंड करून त्यांचं अनुष्ठान असायचं. कोणी गेला की दगड फेकून आणायचे. एके दिवशी स्वामी राम करवीर पीठाचे शंकराचार्य 1949 ते 51 2 वर्षापर्यंत करवीर पीठाचे शंकराचार्य पद भूषवलेली व्यक्ती सद्गुरू स्वामी राम. वाचीचा मोठ्या लोकांचं चरित्र लक्षात येईल तुम्हाला. 2 वर्ष 1949 ते 51 करवीर पीठाचे शंकराचार्य पद स्वीकारलं. आणि त्याच्यानंतर लक्षात आलं काय करायचं पद आपल्याला. पदाचा राजीनामा दिला किशोरबुवा आणि विरक्त हिमालयाच्या साधूच्या सानिध्यात जीवन व्यतीत केलं. असे सद्गुरू स्वामी राम केदारनाथाच्या पायथ्याला दिव्य तेजस्वी असं एक नगर, त्या नगरामध्ये आले आणि तिथला एक पंडित सोबत घेतला. त्या पंडिताला सांगितलं, आदरणीय पंडितजी जी, यहाँ पे क्रोधी बाबा रहते, बोले जी उनके पास जाना है. तर ते पंडित म्हणला, गुरुदेव, स्वामी रामांची ख्याती माहित होती. हे 1949 म्हणजे फार जुना काळ नाही. स्वातंत्र्याच्या अलीकड पलीकडचा गोळा असा सुंदर असा काळ, फार जुना काळ नाही तो. स्वामी रामांची ख्याती फार मोठी होती, जिकडं तिकडं प्रसिद्धी होती. शंकराचार्य होते ते, सामान्य व्यक्ती नाही. त्या पंडितानं सांगितलं, स्वामी ते क्रोधी बाबाईन ते दगड हाणतोय. बर, आणि ऐका स्वामी, त्यानं आंघोळ केलेली आम्ही पाहिलीच नाही. हे असे हीच किनारे, हे हीच किनारे. मला सांगा, ज्याच्या भेटी करता शंकराचार्य अपेक्षा करतात ते आंघोळ करीत नसेल का? जिला पिठलं नीट येत नाही का, ती दुसऱ्याच्या बासुंदीला नाव ठेवती. कशी बासुंदी पातळच झालती, तुला पिठलं येईन मंजुळा.
गौऱ्या नीट लावता येत नाही, दुसऱ्याच्या धिरड्याला नाव ठेवली. हे नेमका. आणि बऱ्याच लोकांना असं वाटतं बरं का, मी दुसऱ्याला नाव ठेवल्यावर मोठा होईल. असं नसतं सुमळ्या. आणि काही लोक नाव ठेवत नाहीत पण मानित नाहीत. हे अतृप्त आत्मे. अतृप्त आत्मे. अतृप्त आत्म्यांना देव स्वीकारित नसतो. स्वीकारित नसतो. म्हणून हे प्रेत येवनीत फिरत असते. तसे जिवंत जर माणसं दुसऱ्याची प्रसिद्धी खपत नसताना समाधान मानित नसतील तर प्रेताच्या येवनीत जायच्या अगोदरच हे प्रेताच्या येवनीत आहेत. हे अतृप्त आत्मे म्हणायचं. अतृप्ते बापदाद्यानं यायला आशीर्वाद ठेवला नाही. असे अतृप्त आत्मे आहेत. काही माणसं विघ्न संतोषी. मी अमक्याचं कीर्तन पाळलं. काय भेटन भरत बुवा त्याला कीर्तन पाळल्यावर. चांगलं केल्यावर चांगलं होईन. एक जण म्हणला नाही नाही त्याच्या चालीत मी आडवाच वाजितो. आडवा चाटू कुठला. एक जण म्हणला मी असा गातो की पकवाद्याला समज गवसू देत नाही. वारे समाताईचा सम्या कशाला भजनात आला. मूर्खपणाचं टोके महाराज. इथं जहागिरी नाही दाखवायची. हो जहागिरी तिकडे दाखवायची. जन्म झाला तेव्हा काहीच नव्हतं, आता बंगल्यात राहिलो. ही जहागिरी दाखवायची. एक टायमाची भाकरी नव्हती, आता किलोच सोनं घरात ठेवलो. नाही पाहिलं म्हणून नाही म्हणाल. मला खाती के घालन ना हाती के बाल लगेच कळतेत ना. आहे का नाही. ऊस नाव थोडाच असते. इकडे जहागिरी दाखवायची. इथं परमार्थात नाही. परमार्थात जहागिरी पाहतच नाही ना. तो सगळ्याचा जहागीरदार वर बसलाय. आपली काय जहागिरी पाहतो. माझ्यासारखं कोणाला कीर्तन सांगताच येत नाही. सोंबळ्या कुठला. ते अगोदर कोणीतरी सांगून गेले व्यासोचिष्ट जगत रे. सगळं ज्ञान व्यासाच्या तोंडातले. मुकड्यावरच बाळाले बटबट करू नको पाण्यातल्या बेंडकेवानी. इथं जहागिऱ्या चालत नाहीत. स्वामी रामांनी त्या पंडिताला सांगितलं मी तुला एकच म्हणतोय क्रोधी बाबाकडे जायचं. शरीराची वय माती. शरीराची वय माती. आपल्या याच्यातच 11 वाजते. ताण नाही घ्यायचा. आणि तुम्ही म्हणताल एकात कस काय. मी उभाटे आऊत आणले. पाळी किती झाली याचा विचार नाही करायचा. याही नाही प्रमाण चांगले दिलेत. दिले की नाही माणिक भाऊ. गोड प्रमाण दिले. हो कोणाला काही पाठ असलं मी त्याला म्हणू नको म्हणत नाही पण घेत नाही. हे घ्यासारखे प्रमाण म्हणले. अगदी गोड 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 म्हणजे बसल. ह्या बा कीर्तनकार बोलत असताना त्या पुष्टीला पोषक असं प्रमाण दिलं की वैकुंठवासी नथुराम बाबा केहाळकर म्हणायचे कोटीची नोट. याचा अर्थ असा असतो कीर्तनकार चांगलं सांगायला खरं बोलायला ही यांची पुष्टी असते. हे साक्षीदार आहेत. हो किती शहाणा कीर्तनकार असेल तर पक्वाद्या भजण्यात त्याला लागतच असतो गायक. हो एकटंच जर करायचं असेल तर व्याख्यान झालं, प्रवचन झालं, कथा झाली. कीर्तन एकट्याचा मेळ नाही, सगळ्यांचा मेळ आहे. हे तू काय सांगायला म्हणे आंघोळ करीत नाहीत. मी त्यानं कधी पाणी नेलेलं पाहिलंच नाही. स्वामीराम म्हणले संडासला गेलेलं पाहिलं का. नाही मग पाण्याचा काय संबंध सांगतो. समोरची व्यक्ती संडासला गेलेली तू पाहिलीच नाही ना. मग पाहिलीच नाही तर पाणी नेलं नाही असं कसं म्हणतो. मूर्खपणाचं टोक आहे ना. नाही नाही त्यांना बापाचं श्राद्ध घातलंच नाही. त्याचा बाप मेलेला तुला माहित आहे का. म्हणले ते माहित नाही. आणि जिताचे ना. आणि तरी मग तू श्राद्ध घातलं नाही. बसायची जागा रुमण्यानं हाणायला पाहिजे. महिनाभर उभ्यानंच खाल लावायचं. बसतात नाही आलं पाहिजे इतकी हाणायला पाहिजे. आणि हानतोय वरचा ते नाही कोणाच्या बापाला भेद. ते बरोबर हाणतोय. नीट करतो. नीट 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 करतो. ते काय चेष्टा करतो रे म्हणे पंडित तू. तुला एक सांगितलंय आपल्याला क्रोधी बाबाला भेटायचे. चाल. त्याच्या लक्षात आलं. भीती वाटत होती पण स्वामी रामांच्या पुढे चालतच नाही. चल स्वामी राम पुढे हा माग. हेच रस्ता आहे. हेच पुढे चलणं नाही वा पुढं तुम्हीच राहा. ते दगड हाणते. शिळेवर बसलेले होते क्रोधी महात्मा. क्रोध एक योग आहे बरं का. फक्त तो प्रसिद्ध झाला नाही. क्रोध एक योग सुद्धा आहे पण तो प्रसिद्ध झाला नाही. मला अजून त्याचे पुढचे श्लोक वाचता आले नाही. नाही तर मी सांगितलं असतं तुम्हाला ते सुद्धा.
कसं वेळ भेटेना ना, मधल्या लॉकडाऊनमध्ये भेटला वेळ, आता कुठं वेळ भेटायला हो, भेटत ना. जे बैल पेरायला तेच पुन्हा दुपारून रासण्याला. 6 श्लोकाचा प्रभेद आला. क्रोध एक योग आहे, योग. हो. हसणं जर एक योग असेल, रडणं जर एक योग असेल, वाकडं तिकडं तोंड करणं हे जर योग असेल, खालीवरी पाय करणं हे जर योग असेल, तो क्रोध योग का नसावा? आणि त्यानं काय कोणावर दाखिला का तो क्रोध? नाही, एकटाच क्रोधी. म्हणून क्रोधी बाबा सापडेल. मी पुन्हा जरी कधी योग आला तर तेही सांगेल तुम्हाला. 750 पानाचा ग्रंथ आहे. आताशी 9 पानं वाचलीत मी. मग ते क्रोधी बाबा शिळेवर बसलेले होते. पंडितांनी सांगितलं, स्वामी बाहेरच हो, बाहेरच बसलेले. त्याच्या मांडीपाशी दगड असतील. तू चाल, मी पुढे येईन तुझ्या. मला दगड लागल्याच्या नंतर तू पळून जाय. स्वामी राम 1949 ते 51 शंकराचार्य पद भूषवलेल्या व्यक्तीला बघितल्याबरोबर क्रोधी बाबा शिळेच्या खाली उतरले. पंडित म्हणला, महा कष्टा सुटला बापा, तर ताण घेऊ नको. मै लंगोटी सुटत नाही, तो आकाश टाकस काय सुटायला आवाळलास तू तो चांगला. ताण घेऊ नको. क्रोधी बाबांनी लागलीच आवाज दिला, स्वामी राम आईये. पंडिताकडे पाहिलं, सांगितलं, या महात्म्याला मी आज पाहिले आणि या महात्म्यानं मला आज पाहिले, पण पाहिल्याबरोबर नाव घेतो. पंडित रडू लागला. सामान्य ताकद नसती योग्याची, शरीराची होय माती सांगतोय. तुमची आमची होईल काही नवल नाही. किती मोठ्या माणसाच्या शरीराची माती होती लक्षात घ्या. आई आहे स्वामी राम, आई आहे, आई आहे. बसायला गादी नाही, असं गालीच्या नाही, असं व्यासपीठ नाही, असं स्टेज नाही, अशी लाईटं नाहीत, अशी सतरंजी नाही, तुमच्यासारखी माणसं भोवतात नाही. 3च पोतडे, 3च पोतडे, 3च. एक पोतडं स्वतःला बसायला, एक पोतडं शिळेव टाकलेलं, आणि दुसरं पोतडं ज्या पोत्यावर झोपायचं ते उरलेलं एक पोतं अंगावर पांघरायचं. दुसरं काहीच नाही जवळ. इतका क्रोधी बाबा. ते पोतड्याचा तुकडा आणला, स्वामी रामांना बसायला टाकला. बसले दोघं जण. ए पंडित आई इधर. लटलट कापू लागला. काय म्हणत होता रे तुम्हाला? पाणी नेत नाही म्हणतो, आंघोळ केली पाहिली नाही म्हणतो, भास्कर महाराज म्हणतो, घाणेरडा महाराज म्हणतो. पंडितांनी जाग्यावर धोतर ओलं केलं. कशाने केलं असं कळालं? पाठीमाग केलेली निंदा प्रत्यक्ष साधू सांगते. मूर्ख आहे म्हणे तो, कशाला नाव ठेवतो लोकाला. त्या दिवशी पंडिताच्या लक्षात आलं, महात्मा अधिकारी इकडे 1 लोटाभर पाणी आण. खापराचं गाडगं होतं. आण हो गंगेमेशी लोटाभर पाणीला. आणलं पाणी. स्वामी रामांनी ते पाणी ग्रहण केलं. हो. ते पाणी पिलं स्वामी रामांनी. क्रोधी बाबांनी पाणी पिलं. योग असा आला, हे पंडित तू पेतो का रे? त्याचं सर पाणी आटलं, काय पितं पाणी ते? त्यांनी नाही पाणी पिलं. नको म्हणले मला ते पाणी. थोड्या वेळाच्या नंतर योग असा आला, विढाला 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 सांगितलं, स्वामी राम आप भोजन करके जाइए. तो स्वामी राम म्हणले, थोड्या वेळानं सांगतो जेवायचं का नाही, आपण गुंफा बघून येऊ. गुंफा. स्वामी राम आणि क्रोधी बाबा आणि त्यांच्या सोबत असणारा हा पंडित ती गुंफा पाहत असताना त्या गुंफेमध्ये एखादा तांदूळ तरी सापडावा, एखादा ज्वारीचा बाजरीचा दाना तरी सापडावा. देवटे बुवा काहीच नाही. आणि स्वामी राम त्या पंडिताकडे बघून म्हणते, पंडित
महात्मा जी कह रहे भोजन करके जा. पंडित याला शहाणा होता. हो म्हणा म्हणे. बाजूला गेल्यावर स्वामी राम राम होते. मोठी माणसं मोठी असतात. समोर आल्याच्या नंतर सांगितलं, स्वामी राम भोजन करके जाइए. जी महाराज जी जाएंगे करके. आणि त्या शिळेवर जाऊन क्रोधी बाबा बसले. ए पंडित इकडे. ते हिंदीत बोलत होते. मला एवढी हिंदी येत नाही. मी वाचिले हिंदीत, पण आपल्याला काय तितकं जमत नाही. आणि कशाला जिला पिठलं येत नाही तीन बासुंदीच्या कशाला नादी लागायचं. हो, मग आमचा एक मित्र म्हणला मला अमेरिकेत इंग्रजीत कीर्तन करायचं. मी म्हणलो तू मराठीत कोणी ऐकन. आणि अमेरिकेत इंग्रजीत तू ऐकायला लोक पागल आहेत का? तू ऐकायला येडपटेस का? तू इथंच सांग ना. नादास तू काय केलं. खाली पडलेला आंबा खाईन आणि वरी जाऊन आंबा काढायला गेला मोड तंगड. हे पंडित इकडे. त्या शिळावर बसले तर सुरा नव्हता. मांडी घालून सरपंच असा सुरा काढा, जसा खाटकाची इथं असतोय असा सुरा. हे पंडित हे सुरा घे. तू जिथून पाणी आणलंस तिथे एक प्रेत वाहत आलंय. प्रेत म्हणजे मड उतरेश्वर बुवा. ते मड वाहत आलंय आणि त्या मड्याच्या उजव्या मांडीचं मांस कापून आण. आपल्या तिघायला खायचंय. पंडिताचं काय काय ओलं झालं असं देव जाणी बापा. आता शरीराची होय माती सांगतोय. शरीराची होय माती. जाय उजव्या मांडीचं मांस कापून आण. लट 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 लट. हा मी कसं कापू? हाणतोच म्हणे तुला. निंदा करू तू मै माघारी. आण मांस कापून. गेलं पंडित. एक बोंदर दिलं. जे बसायला होतं का तेच बोंदर कवा धुतलेलं होतं काय माहित. हे बोंदर आथर आणि उजव्याच मांडीचं मांस कापून आण. गोठड भरून आणलं. हरीची पेटेवती चूल. ते म्हणला इथं काहीच नाही. लाकडं टाक चुलीत. ते 2 दगड घे आणि दगडावर दगड येणं हल्ल्याबरोबर काय स्वामींनी म्हणलं असेल देवजानी क्रोधी बाबानं. चूल पेटली. सगळं कळते. योगाचे अधिकारी लोक आहेत ना ते. विज्ञानवादी म्हणला मी मानित नाही. नको मानू सोमळ्या. तुला कोण मान म्हणायले? तू तुझ्या बापाला मानित नसशील. आणि असे लोक नाहीत का जे बापाला मानित नाहीत, जे माईल मानित नाहीत, ते महाराजाला मानते. अपेक्षा तरी कशाला करायची? अहो देवाला न मानणारी माणसं आहेत. तै माझ्या स्वरूपी निर्मळे देखती दोष. भगवान सांगतात अर्जुना मला सुद्धा माणसं दोषी म्हणतात रे. नाही ना मानलं. 4 वाक आजही मानित नाहीत. ज्ञानोबारायला मानलं नाही त्या काळात. तुकोबारायला मानलं नाही त्या काळात. नाथांना मानलं नाही त्या काळात. तर तुम्हा आम्हाला 4-5 अभंग पाठ करणारे लोक मानतील. कशाला अपेक्षा करायची? डोकं तरी कशाला लावायचं? आणि इतकी अपेक्षा करणं मानकाड मोडून जाईल ना. जळून जाईल आपली बुद्धी. आपण विचारच कशाला करायचा त्या गोष्टीचा. लगेच जाळ पेटलं. टेकते गाडगवरी. उकळलं का पाणी? टाकते मांस मधात. मांस होतो माणसाचं. टेक त्या गाडग्यावर दुसरा दगड. दगड टेकला वरी. स्वामी रामांना सांगितलं स्वयंपाक तयार झालाय. पात्र आथरा घासून घासून ठुलेले 5-6 दगड होते. चोपडे तेल. स्वामी रामांच्या पुढे एक दगड टेकला. ताटासारखा दगड. पंडिताच्या पुढे एक दगड टेकला. आणि या दोघांच्या पुढून बसले क्रोधी बाबा. त्याने एक दगड स्वतःला घेतला आणि चुलीवरचं ते मासाचं गाडगं उचलायला गेले. पंडित तौरक स्वामी रामांना म्हणतो शंकराचार्यांना, महाराज चट मातीत गेलं. आयुष्यभर परमार्थ केला, आता माणसाचं मांस खाचे. स्वामी राम म्हणले तो नुसता परमार्थ केला, मी शंकराचार्य आहे. मोह किती नदीला गेले याचा पाहिन तू आता. पण नाही खात याचा सुरा पाहिलास का महाराजाचा केवढा आहे. हे फेकून हाणल्यावर आपलं मांस पुन्हा हे शिजून काही तो मुकाड्या बस मांस खाला. मासाच्या शिजलेल्या गाडग्यावरचा दगड काढा. लाल चरत तापलेलं गाडगं इस्त्यावरचं हातात धरलं.
आणि भगवान केदारेश्वराचं मंदिर जिकडे आहे, त्या मंदिराकडे असं गाडगं केलं. सब देवों के बाबा शिवजी भोग लीजिए. जेवणाला भोग म्हणतात ते सार. भोग लीजिए. तीनदा असं कपाळाला गाडगं लावलं, पुढं केलं आणि एका हातानं मग भोग दिला. ते पंडित म्हणला, स्वामी केदारनाथाला बी निवद दाखवायले. माणसाच्या मांसाचा नैवेद्य केदारनाथाला बी दाखवायले. स्वामी राम म्हणले, गपचिक बस, जे जे होईल ते मुकाट्या पाहता. घरी गेल्या उलट नका होईन, पण आता जे वाढेल ते काय. पुत्रेश्वर बुवा स्वामी रामांच्या पात्रावर गाडगं रिचिल्याबरोबर गावरान तुपातली खीर गाडग्यातून पडली. पंडिताच्या पात्रात गाडगं रिचिल्याबरोबर गावरान तुपातली खीर पडली. स्वतःच्या पात्रात गाडगं रिचिल्याबरोबर गावरान तुपातली खीर पडली. काय योग असला, काय साधू असेल तो, काय महात्मा असेल तो. त्या महात्म्याचं नाव होतं स्वामी क्रोधी बाबा. ही घटना पाहणारी लोक होती, घटना पाहणारी लोक होती. दृष्टांत संपला. नर मासाची खीर करण्याची ताकद ज्याच्या दृष्टीत आहे, ज्याच्या अभ्यासात आहे, ज्याच्या भक्तीत आहे, आज त्या क्रोधी महात्म्याच्या सुद्धा शरीराची माती झाली. म्हणून किशोर बुवा शरीराची होय माती.